मागच्या भागामध्ये मेडिसिन आणि त्यांचे साईड इफेक्ट्स यावर आपण चर्चा करत होतो. तीच चर्चा आपण आज पुढे नेणार आहोत. याच्यात एक डिस्क्लेमर मला द्यायचं आहे, की मी जे बोलतोय ते कुठच्याही पॅथीच्या विरोधात नाही. सर्व पॅथीबद्दल मला कमालीचा आदर आहे. सर्व पॅथींची जी काही मेडिसिनची संरचना आहे, त्याच्याबद्दल मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. फक्त होतं कसं, की काही वेळा मेडिसिन ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी वापरली जातात किंवा त्याच्यामधला जो त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, ते काही वेळा डावलून ती वापरली जातात आणि मग त्याचा परिणाम पेशंटला भोगायला लागतो आणि ह्याच गोष्टी आपल्याला नको आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, की काही वेळा एखाद्या पॅथीचे जे बलस्थानं असतात, तशीच एखाद्या पॅथीची काही कमकुवत स्थानं पण असतात. तर त्या सर्वांचा विचार करून पेशंटसाठी जास्तीत जास्त चांगलं, जास्तीत जास्त फेवरेबल आणि त्याचं लाईफ सुकर होण्यासाठी, त्याचं आनंदी आयुष्यासाठी आपण काय काय करू शकतो, हाच विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर. आरोग्य वाटेवर तुमचं खूप खूप स्वागत. मेडिसिन म्हटलं की त्याला जसे इफेक्ट्स आहेत तसे साईड इफेक्ट्स पण आहेत आणि ज्यावेळी आपल्याला एखादं मेडिसिन आम्ही डॉक्टर लोकांना द्यायचं असतं, त्यावेळी आमच्या डोक्यात हे साईड इफेक्ट्स काय होतील याचा विचार मांडलेला असतो आणि त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट्स टाळून किंवा कमी करून मेडिसिनचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल या पद्धतीने आम्ही कुठच्याही ट्रीटमेंटची, कुठच्याही मॅनेजमेंटची आखणी करत असतो. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की बरेचदा आपल्याला मेडिसिन हे वापरताना ह्या अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो. अगदी ॲलोपॅथीच्या भाषेतही सांगायचं झालं तर एखादा माणूस जेव्हा मेडिसिनसाठी, आजारासाठी येतो, मेडिसिन संदर्भात येतो, तर त्यावेळी त्याचा सोशल स्टेटस काय आहे, त्याची इकॉनॉमी काय आहे, त्याचं स्वतःचा आत्मविश्वास किती आहे, स्वतःची त्याची प्रकृती काय आहे, ह्या सगळ्या बाबींचा विचार केला पाहिजे किंवा केला जातो. काही वेळा असं होतं की याच्यातल्या काही गोष्टी दुर्लक्षिल्या जातात. पेशंट पुरेशी हिस्ट्री देत नाही. त्याची मेडिसिन आधीची काय चालू आहेत, त्याची बॅक हिस्ट्री काय आहे, ही आपल्याला सापडत नाही. पेशंटला ह्या गोष्टी एकदम सोप्या वाटतात, काही ह्याचा संदर्भ नाही अशा पद्धतीने वाटतात आणि ती पुरेशी माहिती दिली जात नाही आणि अल्टिमेटली ह्या सगळ्याचा परिणाम पेशंटलाच भोगायला लागतो. कारण जर समजा त्यांनी अपुरी माहिती दिली, कोणतीही मेडिसिन चालू आहेत ही माहिती सांगितली नाही, ती लपवली गेली, अनाहूतपणे म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा, तर त्या गोष्टी पुढे जाऊन पेशंटला धोकादायक ठरतात. हेच मेडिसिन कुठचंही सुरू करताना त्याचे साईड इफेक्ट्स का होतात याच्यातला हा कळीचा मुद्दा आहे. असं म्हटलं जातं की अमृत हे जर योग्य पद्धतीने वापरलं नाही, अतिप्रमाणात वापरलं तर ते विषासारखं काम करतं आणि विष जर अतिशय अचूकपणे योग्य पद्धतीने वापरलं तर ते अमृतासारखं काम करतं. हीच गोष्ट सगळ्या औषधांना पण लागू आहे. सर्व मेडिसिन ज्यावेळी तुम्ही वापरता, ही मेडिसिन हे एकतर ॲलोपॅथीची मेडिसिन आहेत, ही केमिकल बेस असतात. आयुर्वेदाची मेडिसिन आहेत, ती हर्बल बेस असतात. पण हे सर्व जरी गृहीत धरलं तरी हर्बल म्हणजे चांगलं आणि केमिकल म्हणजे वाईट असा कुठचाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. कारण मी आत्ता सांगितलं तसं हे शेवटी मेडिसिन आहे आणि ते कोणत्या पद्धतीने तुम्ही वापरताय, किती जागरूकतेने वापरताय याच्यावर त्याचे कार्यकारिकत्व हे अवलंबून असतं. ते योग्य पद्धतीने वापरलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार आणि जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते चुकीच्या पद्धतीनेच काम करणार. त्यामुळे हर्बल ते चांगलं किंवा आयुर्वेदाला कुठचेही साईड इफेक्ट्स नसतात असा गैरसमज डोक्यातून काढून टाका. जर आयुर्वेदिक औषधी पण खूप वाईट पद्धतीने वापरली, चुकीच्या पद्धतीने वापरली, अतिप्रमाणात वापरली तर त्याचेही साईड इफेक्ट्स काही दिवसांनी दिसायला लागतात. हां, एक मात्र आहे की ॲलोपॅथीचे जे काही ड्रग्ज रिॲक्शन्स आहेत, म्हणजे ॲनाफायलॅटिक शॉक असेल किंवा ॲलर्जिक रिॲक्शन्स असतात किंवा इंजेक्टेबलला जे रिॲक्शन्स येतात, तशा पद्धतीच्या रिॲक्शन्स आयुर्वेदामध्ये नाहीत, तशा अपेक्षित नाहीत. पण आयुर्वेदिक औषधं जर चुकीच्या पद्धतीने बनवलेली असतील, अर्थात हा संदर्भ मागच्या काही वर्षांपूर्वीचा आहे. अशा काही गोष्टी घडल्या गेल्यात की आयुर्वेदातली काही औषधं आहेत, ज्याला आम्ही रसौषधी म्हणतो, ती चुकीच्या पद्धतीने बनवली गेल्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट्स भोगायला लागले. पण आजकाल परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे. आज FDA आणि सरकारचं नियंत्रण ह्या औषधांवर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ही सगळी औषधं बनतात, त्यामुळे ती आम्ही निर्धोकपणे, बिनधोकपणे वापरतो.
पण ती जर चुकीची वापरली गेली तर मात्र त्याचे साईड इफेक्ट्स दिसायला लागतात, हेही तेवढंच खरं आहे. दुसरी गोष्ट, हर्बल ते सगळं चांगलं असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. मग तुम्ही जी तंबाखू खाता ती हर्बल नसते का? अफू हर्बल नाही आहे का? त्यामुळे हर्बल म्हणजे चांगलं हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. आयुर्वेदामध्ये ज्या काही वनस्पती दिलेल्या आहेत, ज्याचे मेडिसिनल गुणधर्म आहेत, ते त्या पद्धतीने वापरले तर मात्र ते चांगले ठरतात. याबद्दल कुठचाही गैरसमज नसावा. आता आयुर्वेदाला एवढं महत्त्व किंवा आयुर्वेदाची जी ड्रग डिझाईन आहे त्याला महत्त्व का आहे, तर त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो की आयुर्वेदातली औषधी ही आपल्या नेहमीचे जे वापरातले पदार्थ आहेत त्या पदार्थांपासून बनवलेली आहे. म्हणजे त्या प्रोसेसिंगमध्ये हे पदार्थ जास्त प्रमाणात वापरले आहेत, जे आपल्या शरीराला साधने आहेत, जे आपण आहारीय पदार्थ म्हणून घेतो. आता असे पदार्थ कित्येक पदार्थ आहेत. उदाहरणार्थ तुमच्या नेहमीच्या वापरातली हळद. हळद हा पदार्थ आपल्याकडे एक चांगलं उत्तम ड्रग म्हणून समजलं जातं. अनेक औषधांच्या औषधीकरणांमध्ये हळदीचा वापर केलेला आहे किंवा साक्षात हळद हीच एक मेडिसिन म्हणून वापरली जाते. सुंठ आपण घेतली तर सुंठीचा उपयोग, सुंठीला तर आम्ही महौषध म्हणतो, ही अतिशय चांगली आमपाचक म्हणून वापरलेली आहे. अनेक औषधांच्या प्रोसेसमध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे ड्रगचे जे डिझाईन आहे किंवा ड्रग मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये हे आहारीय पदार्थ अतिशय योग्य प्रकारे आणि अतिशय युक्तिपूर्वक त्यांचा वापर करून ह्या औषधाचा जे परिणाम आहेत ते शरीरावर कसे चांगल्या पद्धतीने होतील आणि त्याचे साईड इफेक्ट कसे कमी करता येतील याचा वापर या आयुर्वेदिक औषधीकरणात केलेला आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधं ही बरेचदा आहारीय औषधांच्या मनानेच काम करतात, तशी सात्म्य होतात, तशी डायजेशनला उपयोगी पडतात आणि त्याचमुळे त्यांचे साईड इफेक्ट्स कमी होतात. याच्या विरुद्ध ॲलोपॅथीमधली जी औषधं आहेत ती मात्र पूर्णपणे केमिकल बेस आहे. केमिकल बेस असल्यामुळे शरीराला हे सगळे पदार्थ नवीन असतात. ज्या ज्यावेळी तुम्ही हे पदार्थ घेता, ज्या ज्यावेळी हे मेडिसिन घेता, त्यावेळी शरीर ते फॉरेन बॉडी म्हणून प्रत्येक वेळी ॲक्ट करतं आणि हाच ह्या दोघांमधला फरक आहे. आयुर्वेदिक जेव्हा मेडिसिन घेता त्यावेळी त्याच्यामध्ये असलेले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये तुमची हळद असेल, तुमची तुळशी असेल, सुंठ असेल, मसाल्याचे काही पदार्थ आहेत, त्यांचा युक्तिपूर्वक वापर केल्यामुळे ते शरीराला सात्म्य होतात. शरीर त्यांना फॉरेन बॉडी म्हणून ट्रीट करत नाही आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे ॲलर्जिक रिॲक्शन्स ह्या औषधांना कमी होतात, किंबहुना होतच नाही. आणि केमिकल बेस्ड जी औषधं आहेत जी ॲलोपॅथीमध्ये वापरतात ती पूर्णतः शरीराला फॉरेन बॉडी म्हणूनच ॲक्ट करायला लागते आणि त्याच्या पद्धतीने केल्यामुळे काही वेळा त्याच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स, ड्रग रिॲक्शन्स ह्या जास्त प्रमाणात होतात. हा झाला दोघांच्यातला बेसिक फरक. म्हणूनच जर साईड इफेक्टची चिंता टाळायची असेल तर तुम्ही आयुर्वेदिक औषधांना प्रेफरन्स द्या. आयुर्वेदिक औषधं ही अतिशय छान पद्धतीने सिम्टमॅटिकली पण आणि डिसीज ओरिएंटेड अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहेत. जो आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आत्ताच्या आजारांची नामकरणं काही असोत, तुम्ही म्हणाल ती ग्रंथांमध्ये नसतात, आपण याच्या विषयी एक मागचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नावापेक्षाही बेसिक प्रिन्सिपल सगळ्यात महत्त्वाची. आत्ता तुमच्या शरीराचा स्टेटस काय आहे, तुमच्या शरीरातील दोषांची गती काय आहे, तुमच्या शरीरामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत आणि त्याच्याबरोबर कोणते आजार निर्माण होत आहेत याचा सखोल अभ्यास करून, यालाच आम्ही संप्राप्ती म्हणतो किंवा ड्रग किंवा डिसीजची प्रोसेस म्हणतो, त्याचा अभ्यास करून ही आयुर्वेदिक औषधं दिली जातात. आणि या औषधांमध्ये हा संप्राप्ती भंग करण्याची किंवा ही संपूर्ण आजाराची प्रोसेस तोडून काढण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आजार समूळ नष्ट करण्याकडे आयुर्वेदाचा सगळ्यात जास्त दृष्टिकोन असतो. ॲलोपॅथीमध्ये बरेचदा ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो, म्हणजेच आजार हा आटोक्यात ठेवणं याला महत्त्व दिलं जातं. आजार बरा करणारी जी औषधं आहेत ज्याला आपण ट्रीटमेंट म्हणतो ती ॲलोपॅथीमध्ये बरेचदा सापडत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर ब्लड प्रेशरचं उदाहरण घ्या. ब्लड प्रेशरमध्ये एकदा तुम्ही औषधं घ्यायला लागलात की तुम्हाला ती कायमस्वरूपी घ्यायला लागतात. म्हणजे तुमच्या आजाराचं समूळ नायनाट होतो का? नाही, आजार तिथेच राहतो. कारण त्याची जी मूळ प्रायमरी हेतू आहेत ते कुठेही तिथे कमी केले जात नाही. फक्त एक सिम्टम जो निर्माण झालेला आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या विरुद्ध आयुर्वेदामध्ये जर तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल तर त्याला नेमकी कोणती कारणं आहेत
ही कारणं शोधून त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये हा ॲलोपॅथीप्रमाणे जसं ब्लड प्रेशर हा कधीच कमी होत नाही असं म्हटलं जातं, ते आयुर्वेदाच्या बाबतीत चुकीचं ठरतं. कारण हे ब्लड प्रेशर काही दिवसांनी मेडिसिननी आणि पंचकर्मातल्या काही गोष्टींनी आपण पूर्णपणे कमी करू शकतो. असेच हे एक उदाहरण झालं. असं अनेक बाबतीत आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये असे अनेक औषधी आहेत, असे अनेक उपक्रम आहेत ज्याने आपले आजार पूर्णपणे नष्ट केले जातात, समूळ नायनाट केले जातात आणि पुढे जाऊन ह्या कुठच्याही मेडिसिनची गरज लागत नाही. त्यामुळे केव्हाही प्रेफरन्स देताना तुम्ही आयुर्वेदाला पहिला प्रेफरन्स द्या, ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स कमी आहेत, आजार पूर्णपणे समूळ नष्ट करण्याची ताकद आहे आणि तुमचं लाईफ जे आहे, जे आनंदी आरोग्य तुम्हाला जगायचं आहे, पुढे जाऊन मेडिसिन शिवाय जगायचं असेल, मेडिसिनला पूर्णपणे फाटा द्यायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही. धन्यवाद.